चर्चा केलेली होती आणि सरकारच्या विरोधात एकूणच निवडणूक आयोगासोबतच राज्य सरकारच्या विरोधामध्ये जंग छेडलं होतं। याच मुद्द्यावरून आता 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे आणि याचा मार्ग काहीसा समोर आलेला आहे। या 1 नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलंय। दुपारी 1 वाजता मरीन लाईन्स इथल्या हिंदू जिमखाना इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। दरम्यान महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांकडून मोर्चासाठी आझाद मैदानाची देखील चाचपणी केली जाते। तर राज ठाकरेंकडूनही या मोर्चाची जोरदार तयारी सध्या सुरू झालेली आहे। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोर्चाच्या तयारीला लागाव्यात अशा सूचना दिल्यात आणि न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल अशा पद्धतीचं नियोजन करा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्यात। फॅशन स्ट्रीट मेट्रो मार्गे महानगरपालिका हिंदू जिमखानापासून निघणार नाही, फॅशन स्ट्रीट पासून निघा मेट्रो महानगरपालिका आणि जे काही भाषणं असतील ते मुंबई महानगरपालिकेच्या समोर। किती वाजता साधारणपणे हा मोर्चा निघणार आहे आणि काय सूचना 3:30ची वेळ दिलेली आहे। बरं, आता त्याच्या बाबतीत अजून सगळी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत सांगते। गेल्या काही दिवसांपासून आपण नक्षल्यांच्या चळवळीविषयीची बातमी बघतोय। माओवाद कशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न केला जातोय याविषयीच्या बातम्या आपण बघतोय। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता जी माणसं आणि छत्तीसगडमधला एक असा जवान